बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन झाले। 7/12 कोरा करणे, पीक विमा रक्कम तातडीने देणे तसेच ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर मतदान सुरू करण्याची मागणी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय आंदोलन छेडले। या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसह निवडणूक प्रक्रियेबाबतही ठोस मागण्या पुढे मांडण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीत महायुतीतील नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी अशी ठोस मागणी करण्यात आली। त्याचबरोबर ईव्हीएम वरून मतदान करण्याऐवजी जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते अमर पाटील यांनी दिला। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना शासनाकडून कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। आता या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। त्यांनी सत्तेपूर्वी शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू, पण आज शब्दावरून पलटत आहे। हा शेतकरी सरकार मालाकडे खूप आशेने पाहत आहे, म्हणून त्यांनी तात्काळ कर्जमाफीचा आदेश करावा। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड एकदम उग्र आंदोलन करेल।